नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक 2026 आपण निरा कोळविरे या गटामध्ये आलेलो आहोत. या गटातील मुख्य गाव निरा आहे. शिवसेनेच्या आपण या ठिकाणी कार्यालयात आलेलो आहोत. शिवसेनेने या ठिकाणी माजी सभापती अतुल मस्के यांना उमेदवारी दिलेली आहे. नमस्कार, काय नाव तुमचं? मी मंगेश डमाळ. धनंजय माने. रामचंद्र माने. नमस्ते पुरंदर रिपोर्ट. नमस्ते पत्रकार. मी रणवीर खरात, गणप्रमुख निरा. महेश अण्णा जेधे, संग्राम गोन्हे. केतन चव्हाण. जेधे साहेब, ही निवडणूक आता शेवटच्या टप्प्यात अटीतटीची सुरू झालेली आहे. काय तर शिवसेनेचं निर्णय, काय परिस्थिती? खूप चांगला रिस्पॉन्स आहे शिवसेनेसाठी. माननीय विजयजी बापू शिवतारे यांनी 2 वर्षापूर्वी या ठिकाणी जे पुरंदरचं पाणी बारामतीला पळवण्याचा जे प्रयत्न चालू होता अस्थिरीकरणाचा, तो एका फोनवर त्यांनी ते काम थांबवलं आणि पुरंदरचं पाणी पळून जाणारं, विहिरीचं जे पाणी जाणार होतं, शेतकऱ्यांची घरं उद्ध्वस्त होणार होती, ते बापूंनी वाचवलेली आहे. तसंच शिवतक्रार आणि थोपटेवाडी या शेतकऱ्यांना गेले कित्येक वर्ष रस्ता नव्हता. 5 किलोमीटरचा अंतर त्यांनी फक्त 100 फुटावर आणून ठेवलं. जो कॅनलवर त्यांनी ब्रिज करून दिला, त्याच्यामुळे शेतकऱ्यांचे ट्रान्सपोर्टचे, वाहतुकीचं खर्च वाचला आणि वेळ वाचला आणि प्रगती व्हायला कारणीभूत ठरलं. तसं बापूंनी अनेक माध्यमातून गरीब विद्यार्थी असेल, पिंपऱ्या या ठिकाणी 3 मुलांचा अपघाती दुर्घटनेत निधन झालं होतं, त्यांना आर्थिक मदत सहाय्यता मिळवून दिली. शेतकऱ्यांच्या बाजूचे प्रश्न असतील, सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे प्रश्न असतील, ताबडतोब फोनवर उपलब्ध राहणारा माणूस आणि जरी फोन नाही उचलला तरी रिप्लाय करणारा माणूस म्हणजे विजय बापू शिवतारे. आणि पुढचं विजन पुरंदर तालुक्याला विमानतळ आणणारा, गुंजवणीचं पाणी फिरवणारा, फक्त बोल घेवडे नसून तर प्रत्यक्ष अंमलात आणणारे व्यक्ती म्हणजे विजय बापू शिवतारे. आज लाखो, 1.25 लाख बेरोजगारांना रोजगार निर्मिती उपलब्ध होणार आहे. त्याच्यामुळे पुरंदर तालुक्याचं पुणे जिल्ह्यात नाव नव्हतं, आता संपूर्ण जगावर पुरंदरचं नाव विमानतळाच्या मार्फत होणार आहे. एवढं मोठं छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मभूमीमध्ये सोन्याचं रूप आणलं आहे ते विजय बापू शिवतारेंना. त्याच्यामुळे जनता खुश आहे. जनता फक्त धनुष्यबाण बघूनच बटन दाबणार आहे आणि बापूंकडूनच त्यांना अपेक्षा आहे. आता पुणे जिल्ह्याला वाली म्हणजे बापूच आहेत हे सर्वांच्या मुखातून आम्ही सांगण्याआधीच येत आहे. त्याच्यामुळे खूप चांगला यावेळेस प्रतिसाद धनुष्यबाणाला मिळेल हा आम्हाला आत्मविश्वास आहे. आम्ही पूर्वी आम आदमीच्या पार्टीत देखील काम करत होतो, पण बापूंचं आम्हाला सहकार्य होतं. म्हणजे विरोधी पक्षात, विरोधी पार्टीत काम करत असताना देखील बापू आम्हाला सहकार्य करत होते. म्हणजे एवढं बापूंचं कार्य चांगलं आहे, एवढं कार्यकर्त्यांना जपतात. मग त्या पक्षातील कार्यकर्त्यांच्याकडे तर किती लक्ष देतील. तर माझी जनतेला आव्हान आहे, कार्यकर्त्यांना आव्हान आहे, बापू म्हणजे विकासाचा पारा आहे. काय त्या बिचाराला ह्या वयात ते आजार पडून एवढे जनतेसाठी लढतात. ज्या पुरंदरला दुष्काळग्रस्त मानलं जायचं, आज तिथं हजारो टन ऊस उत्पादित होत आहे. म्हणजे जनतेने खरं कोण कामाचा माणूस आहे आणि कोण पोळ्या भाजून घेणारा माणूस आहे हे ओळखावं आणि धनुष्यबाणाला मतदान करावं. ही संधी एकदाच आहे, पुन्हा नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. ह्या निरा कोळविरे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या माध्यमातून शिवसेनेचे जिल्हा परिषद गटाचे उमेदवार भारतीताई अतुल मस्के, अतिशय प्रभावी व्यक्तिमत्व आहे. अतुल मस्केंनी ह्या पुरंदरचे पहिले शिवसेनेचे सभापती म्हणून काम केलं. प्रशासनावरती चांगली पकड आहे, संघटनात्मक काम चांगलं आहे, अतिशय कार्यकर्त्यांना हाताला धरून सर्वसामान्य माणसाशी नाळ असलेलं व्यक्तिमत्व आहे आणि अतिशय बापूंनी उमेदवार देताना काळजीपूर्वक हे केलेलं आहे, उमेदवारी दिलेली आहे. दुसरा जो पंचायत समितीचा उमेदवार आहे रेखाताई नितीन केदारी, अतिशय सर्वसामान्य कुटुंब आहे, हातावरचं पोट असणारं कुटुंब आहे आणि त्या घरात उमेदवारी दिली. हेच खरं तर ह्या मतदारसंघात नवल ठरलं की
सर्वसामान्य माणसाला उमेदवारी दिली पंचायत समितीची, हीच पोच खरं तर बापूंच्या माध्यमातून मिळाली की शिवसेना घडवती कार्यकर्त्यांना, ही ह्यातून सिद्ध झालं. आणि कुठलाही देखावा न करता एक सर्वसामान्य कुटुंबात उमेदवारी देऊन की निवडणूक लढवताना पैसाच असावा हा प्राधान्यक्रम कुठेतरी पुसला गेला आणि कार्यकर्त्याला उमेदवारी देऊन एक न्याय दिला. आणि संघटनात्मक बांधणीसाठी बापूंनी जी काही भूमिका घेतली, बापूंची ह्या पुरंदर तालुक्याबद्दल असणारी भूमिका, पुरंदर तालुक्यात होत असलेलं काम, बापू आमदार झाल्यानंतरनं आंतरराष्ट्रीय विमानतळाला जो काही न्याय मिळत आहे, आता संपूर्ण 90% भूसंपादन झालं, गुंजवणीचं धरणाचा विषय असेल, नजीकच्या काळामध्ये पिंपरी थोपटेवाडीपर्यंत MIDCचं विस्तारीकरण असेल, नीरा कॅनलचं आस्तरीकरणाचा विषय असेल, गुंजवणीचा पाण्याचा विषय असेल आणि इतर जे प्रश्न आहेत, सर्वसामान्य माणसासाठी बापूंचं जे विजन आहे त्या विजनला घेऊन हे उमेदवार काम करतायत. आणि यालाच कुठेतरी अनुकरण असताना ह्या नीरा शहरामध्ये आणि ह्या नीरा कोळवेरे गटामध्ये शिवसेनेला एवढा प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे की आम्ही ज्यावेळेस घरोघरी जातो त्यावेळेस लोकांच्या बोलण्यातून जे जाणवते तेच बोलतो. एक पहिली पूर्ण प्रचाराची फेरी पूर्ण झालेली आहे आणि या फेरीतून लोकांनी जो काय पाठिंबा दिलं त्याला शिवसेनेचे दोन्ही उमेदवार, तीन उमेदवार ह्या गटातून निवडून जातील एवढा आत्मविश्वास आहे. आणि ह्या शिवसेनेच्या उमेदवाराचं जे राहिलेले असतील, ज्यांच्यापर्यंत आम्ही पोचलो नसेल, त्या पण मतदारांना आमची कळकळीची विनंती की विजय बापू शिवतरेंच्या माध्यमातून ह्या पुरंदरच्या शिवसेनेच्या उमेदवारांना बहुमताने निवडून द्यावं एवढीच विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? मी राजेंद्र बजरंग पटणे. काय आता ह्या नीरा गटामध्ये काय परिस्थिती आहे शिवसेनेची? नीरा गटामध्ये परिस्थिती म्हणण्यापेक्षा पुरंदरचे लोकप्रिय आमदार यांनी अवघ्या महाराष्ट्राला एक उदाहरण घालून दिलेलं आहे की आपल्या स्वतःच्या घरात उमेदवारी न देता सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी देऊन आज त्यांनी अख्ख्या महाराष्ट्राला एक उदाहरण दिलेलं आहे. मी म्हणतो एक संदेश दिलेला आहे की बाबा आपल्या स्वतःच्या घरात आज त्यांची मुलगी लढू शकत होती, मुलगा लढू शकत होता, परंतु आणि वेळही आली होती तशी, तरीसुद्धा बाप्पू म्हणले की काही झालं, किती किंमत मोजायला लागली तरी चालेल, पण मी माझ्या मुलांना उमेदवारी देणार नाही, माझ्या कार्यकर्त्यांना आज ही नेता व्हायची निवडणूक आहे. म्हणून हे जे सगळे जे तिकिटावरती फक्त माझ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा अधिकार आहे असं मी मिटिंगला गेलो होतो. मी कट्टर शिवसैनिक 2007 पासून विजय बापू शिवतरेंबरोबर खांद्याला खांदा लावून शेंबड्या पोरांचा नेता म्हणून आम्हाला हिणवलं गेलं. ह्या शेंबड्या पोरांनी आज विजय बापू शिवतरेंना आमदारच नाही तर महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिपदापर्यंत नेलं. आणि आज या शेंबड्या पोरांना नेता करण्याची जबाबदारी ज्यावेळेस आमच्या बापून आली त्यावेळेस अजिबात बापूंनी फारकत न घेता आम्हा पोरांना नेता बनवण्यासाठी अख्खे मैदान सज्ज केलेलं आहे. आणि पुरंदरमध्ये 4 जिल्हा परिषद गट आणि 8 पंचायत समिती गण हे 100% ह्या उदाहरणाला सलामी असेल की 4 जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेचे होतील आणि पुरंदर पंचायत समितीवर भगवाच फडकेल असा मला पूर्ण विश्वास आहे. काय तुमचं नाव बरं? राम माने. हां, राम माने. काय इथं काय परिस्थिती आहे शिवसेनेची? शिवसेनेची परिस्थिती या ठिकाणी जर सांगायचं म्हटलं तर मला वाटतं जे बाकीचे जे कार्यकर्ते बोललेत ना ह्याच्यात मला कुठलाच फरक वाटत नाही. अगदी एक्सपर्ट ते काम चाललेलं दिसतं या कार्यकर्त्यांचं. अनेक मतदारांचा उत्स्फूर्त जो भाग आहे तो फार व्यवस्थित दिसतो त्यांच्या बोलण्यातून. आता त्या बापूंचं जे कार्य आहे हे ह्या त्यांनी आवरून धरलेलं आहे. बापूचं धनिष्ठ हे कार्यकर्ते असल्यामुळं बापूंचा अनुभव ह्यांनी पाठीशी घेऊन चाललेली लोक येते. आणि बापू म्हणजे एक तंत्र शिक्षणवाला माणूस. दुसरी गोष्ट म्हणजे बापू एक अत्यंत गरीब कष्टातून निघालेली व्यक्ती. आणि दुसरी एक गोष्ट बापूंची दूरदृष्टी एक मोठा त्यांचा एक संकल्प आहे. बापूचा दूरदृष्टीचा संकल्प मोठा आहे की मी पुरंदर हिरवा करणार, मी पुरंदर काय ग्रीन म्हणतात इंग्रज भाषेत नाही का, तो ग्रीन करणार. दुसरी एक गोष्ट बापूंच्या विषयी हे जे सगळे कार्यकर्ते पाठीमागं आहेत ते एक मी अनुभवलं की काय जुने जाणते कार्यकर्ते असतील आपल्या पुरंदर तालुक्यामधले असतील, कोण दादा जागरव असतील, काकडे घराण्यातले कोण असतील, कोण खैरे पाटील असतील, कोण विस देशमुखाच्या घरातले असतील, ह्या सगळ्यांचं म्हणणं आहे की आम्ही बी आता त्रासलो कुठल्या तरी एका गोष्टीला
आता एक चांगला आणि खंबीर नेता जेव्हा ह्या पुरंदरला मिळेल तेव्हा त्याचा कायापालट या पुरंदरचा होईल. नाही तर पुरंदरचं काय असायचं, काट्याकुट्याचा रस्ता आणि येचील का माझ्या गावाला दोस्ता. तर ती बाजू मात्र अगदी साहेबांनी बाजूला काढली. प्रत्येक ठिकाणी रस्ते तुम्हाला करेक्ट दिसणार. एक दुसरं अभिमानाची गोष्ट सांगायची, बापूने रुग्णालय काढले. ह्या रुग्णालयाचा फायदा मला वाटतंय मोठी माणसं काय कुठे बी जातील, त्यांना काय शुल्लक बाब आहे, पण आमच्यासारख्या गरिबाला बापूने अत्यंत प्रेम केले या रुग्णालयामुळं. मी बापूचा त्या बाबतीत ऋणी आहे. दुसरी एक गोष्ट, आम्हाला त्या पंचायत समितीत जायला आम्हाला मार्ग गावायचा नाही, कुठली खोली कुठं, कुठली खोली कुठे. बापूने जी प्रशासक इमारत बांधली, एका ठिकाणी बसून आनंद वाटतो. कोणत्या खोलीत कोण बसलंय ती, अगदी आमच्यासारख्या अडाणी माणसाला एक्सपर्ट प्रशासक करून ठेवलं. आमच्यासारखी वृद्ध वयाच्या माणसाला, आमच्यासारख्या गरीब जनतेला माणसाला कुठलंही औषध आणि कुठलाही डॉक्टर लगेच मिळतो पटकेनी. जेजुरीला जा, नेरेला जा, नाही तर आतापर्यंत जेजुरीचं रुग्णालय, नेरेचं रुग्णालय आम्ही सगळं बघितलं. पण बापू आल्यापासून आम्हाला मात्र इतकं त्यापासून आनंद होतो कल्पनेच्या बाहेर. आणि नेरापेठ जी आहे ना, ती बापूला निव्वळ त्यांचं दूरदृष्टी आणि कार्यपद्धतीमुळं शिरणारा शहर अख्खं बापूच्या मागे. मला एवढं मात्र कळून धन्यवाद. नमस्कार, काय नाव तुमचं? मी अकबर सय्यद. सय्यद भाई, काय परिस्थिती आहे शिवसेनेची? शिवसेनेची परिस्थिती एक नंबर आहे. बाप्पू जेव्हापासून आमदार झाले होते, मागं आमदार नव्हते 2009ला, सुरुवातीलाच बाप्पू ज्यावेळेस निर्यात आले त्यावेळेसच मुस्लिम समाजासाठी मिनार दिली त्यांनी आणि मुस्लिम समाजाने भरघोस मतदान दिलं त्यावेळेस बाप्पूंना. त्याच्यानंतर मुस्लिम समाजाचा आणि बाप्पूंचा संभाषण होणं गरजेचं होतं, ती काही विरुद्ध नेत्यांमुळं झालं नाही. एकाचं दोन करून सांगणे की मुस्लिम समाज सर्व आमच्याच मागं आहे असं पार्टीने सांगणे, असं काही नाही. या मुस्लिम समाजाची आणि बाप्पूंची नाळ आत्तापर्यंत प्रत्येक घराघरात गेलेली आहे. आम्ही बाप्पूंकडे मागं गेलो, पाठपुरावा केला, तर बाप्पू ज्यावेळेस मंत्री होते त्यावेळेस त्यांना आम्ही मदरसा मागितला, तर 5 लाख रुपयाचा निधी आमचा समाज मागत होता. तर आमच्या समाजाला 5 लाखाच्या ऐवजी त्यांनी 15 लाख रुपयाचा भव्य निधी देऊन खालीवर इमारत बांधून दिली. पण बाप्पूंनी केव्हा हे बोलून दाखवलं नाही. आमच्या समाजाने आज 78-79 वर्ष झालं काँग्रेस राष्ट्रवादीला मतदान दिलं, पण काँग्रेस राष्ट्रवादीवाल्यांनी आज तागायत समाजासाठी एकही काम केलं नाही. आणि जर केलं असेल तर त्यांनी जाहीर करावं की हे काम आम्ही केलेलं आहे. तसं बाप्पूंनी न सांगता समाजासाठी निधी दिलेले आहेत, पण बाप्पूंनी केव्हा बोलून दाखवलं नाही. आत्ता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते म्हणतात की आमचा मुस्लिम समाजाचा पूर्ण पाठिंबा आहे, तो चुकीचं आहे. मुस्लिम समाजाचं 1 नंबरचं मतदान आहे. 1700 ते 1800 मतदान आहे, त्यातलं 1300, 1400 किंवा 1200 होतं. ह्यातलं कमीत कमी बाप्पूंच्या मागं ठाम विश्वासाने सांगतो 900 ते 1000 मतदान यंदा शिवसेनेला मुस्लिम समाजाच्या वतीने द्यायची जबाबदारी आम्ही घेतो आणि ह्याच्यात एकही मत कमी पडणार नाही. धन्यवाद.